नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्रातील नागरिकांसाठी जमीन खरेदी विक्री करताना अनेक कायदेशीर अडचणींना सामोरं जावं लागतं। अनेक जमिनींचा प्रकार असा असतो की त्या कायद्यानुसार विक्रीस पात्रच नसतात। त्यामुळे जमीन खरेदी विक्री करण्यापूर्वी भूसंपत्तीचा प्रकार, त्याचा कायदेशीर दर्जा आणि सरकारी निर्बंध यांची माहिती असणं अत्यंत आवश्यक ठरतं। अन्यथा तुमचा व्यवहार रद्द होऊ शकतो किंवा तुमच्यावरती फसवणुकीचा धोका निर्माण होऊ शकतो। तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे नागरिकांना विक्री न करता येणाऱ्या अशा कुठल्या प्रकारच्या जमिनी आहेत। तर सगळ्यात पहिली म्हणजेच शेती उपयोगासाठी असलेली जमीन। मित्रांनो, ही जमीन फक्त शेतकरी किंवा शेतीविषयक व्यवसाय करणाऱ्यालाच विकता येते आणि विकत घेता येते। महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार अशेती करणाऱ्या म्हणजेच नॉन ॲग्रिकल्चर वर्क करणाऱ्या व्यक्तीला कृषी जमीन विकत घेता येत नाही। त्यामुळे नॉन ॲग्रिकल्चर प्रमाणपत्र असल्याशिवाय अशा व्यक्तीला विक्री करणं हे कायदेशीर ठरत नाही। त्यानंतर गायरान, देवस्थान आणि वस्ती गटातील सरकारी जमीन। गावामध्ये सार्वजनिक उपयोगासाठी राखीव असलेली जमीन जसं की गायरान, देवस्थान म्हणजेच देवळाची जमीन, त्यानंतर स्मशानभूमी किंवा जलोत्सवातील जागा, ही जमीन कुठल्याही प्रकारे खाजगी मालकीसाठी किंवा विक्रीसाठी उपलब्ध नसते। त्यानंतर इनामी आणि वतनदार जमीन। पूर्वीच्या काळात इनाम किंवा वतन म्हणून मिळालेल्या जमिनींवरती विक्रीला मर्यादा असतात। अशा जमिनी विकण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची विशेष परवानगी आवश्यक असते, अन्यथा तुमचा व्यवहार हा बेकायदेशीर ठरू शकतो। त्यानंतर भूमिहीन आदिवासींसाठी आरक्षित असलेली जमीन। अनुसूचित आदिवासींना मिळालेली जमीन ही फक्त आदिवासी व्यक्तीलाच विकता येते। ही जमीन अन्य कोणा गैर आदिवासी व्यक्तीला विकणं हे प्रतिबंधित आहे। या प्रकारातल्या जमिनींच्या विक्रीसाठी अनुमती, फेरविकास किंवा जिल्हा परिषदेच्या मंजुरीची आवश्यकता असते। त्यानंतर सीलिंग कायद्यानुसार अधिग्रहित झालेली जमीन। कोणत्याही व्यक्तीच्या मालकीतील जास्त क्षेत्रफळ असलेली जमीन जर सीलिंग लिमिट अंतर्गत सरकारी ताब्यात गेली असेल तर ती जमीन व्यक्तिगत व्यवहारासाठी वापरता येत नाही। त्यानंतर सुरक्षा आणि संरक्षण क्षेत्रातील जमीन। लष्कर, रेल्वे, वायुदल किंवा इतर संरक्षण विभागाच्या सीमा क्षेत्रात येणारी जमीन ही सुरक्षेच्या कारणास्तव खास परवानगीशिवाय विकता येत नाही। त्यानंतर जमिनी खरेदी विक्री करताना काय काळजी आपण घ्यावी तेही पहा। तर 7/12/8 फेरफार उतारा आणि मालकी हक्काची नोंद ही सगळ्यात पहिले तपासावी। त्यानंतर जमीन नॉन ॲग्रिकल्चर आहे की नाही हे निश्चित करून घ्यावं। बांधकाम क्षेत्रात जर असेल तर टाउन प्लॅनिंग विभागाची मंजुरी आहे का ते पाहावं। काही कोर्ट खटले, वाद, कर्ज किंवा बंधनं तर नाहीत ना हे पाहून घ्यावं आणि मगच जमिनीचा व्यवहार करावा। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं जर तुम्हाला कुठल्याही प्रकारची जमीन खरेदी करायची असेल किंवा विक्री करायची असेल तर त्यासाठी काही नियम असतात। तर तेच आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे। तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।